नाही, आगीचं कारण नाही समजू शकलेलं आणि 2च्या पूर्वी आग लागलेली आहे. आम्हाला पावणे 1 वाजता कॉल आला. त्यानंतर परिस्थिती काय आहे? सध्या आग पूर्णपणे आटोक्यात आलेली आहे. आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आगीचे प्रमाण खूप वाढत आहे. याबद्दल काय सांगाल? लोकांना अवेअरनेस करण्याचं काम प्रशासनामार्फत करण्यात येते. कुठल्याही प्रकारचं गार्बेज कचरा साठवून ठेवू नका घरामध्ये. आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आगीचं प्रमाण बऱ्यापैकी वाढतं. त्यात इथं कुदळवाडी आगीचं कारण रात्री लागलेली आग ही स्क्रॅपच्या दुकानांना साधारणतः 150 दुकानं असतील पत्र्याच्या शेडमध्ये आणि त्याला लागलेलं कारण अजून समजलेलं नाही. अंदाजे आम्ही म्हणू शॉर्ट सर्किटने लागले असेल कदाचित, पण जोपर्यंत आम्ही त्याचा मुआवजा करत नाही तोपर्यंत आम्ही कन्फर्म त्या ह्याच्यावर येऊ शकत नाही. त्या आगीत काही जीवितहानी वगैरे काही झालेली नाही, पण स्क्रॅपचं आणि दुकानांचं खूप नुकसान झालं. किती नुकसान झालं? नुकसान अंदाजे नाही सांगू शकत आता, तो ती मुआवजा केल्याशिवाय नाही सांगू शकत. आपले आग विझवताना आगीचे बंब किती मागवण्यात आले? साधारणतः 20 फायर इंजिन वापरले गेले याच्यामध्ये आणि आपले 8 स्टेशनं वापरली गेली. 8 स्टेशनाचे फायर इंजिन प्लस बाहेरचे MIDC, PMRD, पुणा फायर ब्रिगेड सर्वांचे कंपनी हो. शहरातील नागरिकांना आपण काय आवाहन कराल? प्रत्येक वेळी आम्ही आता 14 एप्रिल या ह्याच्यात वीक पण आलेला आहे, फायर वीक. तर आम्ही शहरातील नागरिकांना हेच आवाहन करतो की सुरक्षिततेला प्रथमतः महत्त्व द्या. आपली जी अनधिकृत दुकानं वगैरे आहे ते अनधिकृत करू नका, ते अधिकृत करण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्यात सेफ्टी सुरक्षा जेवढी ठेवता येईल तेवढी ठेवण्याचा प्रयत्न करा. हे दुकान जे आहेत हे अनधिकृत आहेत की अधिकृत आहेत? तो अजून निश्चित आम्ही मुआवजा केला नाही, पण ते अनधिकृतच्या अंदाजे असं वाटते की अनधिकृत असतील असं. शहरामध्ये खूप ठिकाणी आगीचं प्रमाण वाढलेलं आहे. यावरती कसल्याही प्रकारची कारवाई केलेली दिसत नाही. आत्ता शहरावर आत्ता चालू आहे कारवाई, असं नाही की कारवाई नाही आहे. आम्ही आता सर्चिंग करतोय. साधारणतः तळावड्याच्या ह्याच्यामध्ये आम्ही प्रत्येक याला नोटीस दिली आणि त्याच्यानंतर चिखलीच्या याला आता नोटीस चालू आहेत आमच्या ऑलरेडी. त्याच्यामुळे कारवाई नाही असं नाही, चालू आहे, पण त्याला थोडासा वेळ लागेल. गेल्या 1 ते 1.5 महिन्यात जवळजवळ 5 ते 6 आगीच्या घटना घडल्या शहरामध्ये. अद्याप थोडक्यात काही कारण स्पष्ट झाले की या गोष्टीमुळे आग लागलेली आहे. तर या आगीला ज्वलनशील पदार्थ साठवणूक करणाऱ्यांवर काय करणार आहात का? कारवाई निश्चित केली जाईल त्यांच्यावर, पण अगोदर आम्हाला तो मुआवजा की यांनी ठेवलेले आहे आणि याच्यामुळे हे झालेलं आहे ते केल्यानंतरच त्यांच्यावर कारवाई निश्चित केली जाईल.